नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देजूर भूषण तुमचं गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई यांच्यातर्फे डिफरंट फील्ड रिलेटेड डिप्लोमा कोर्सेस तिथं कंडक्ट केले जातात आणि त्याचपैकी सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग हा एक कोर्स आहे. आता ऑलरेडी तुम्ही या कोर्समध्ये एनरोल आहात आणि 5व्या सेमिस्टरमध्ये तुम्ही अभ्यास करत आहात. ओके, आता 5वं सेमिस्टर म्हणजे तुमचं डिप्लोमाचं 3rd इयर असणार आहे आणि या 3ऱ्या वर्षाचे जे काही तुमचे मार्क्स आहेत ते तुम्ही ज्यावेळेस डिप्लोमा पास आउट होऊन पुढे जाशाल तर कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही जॉब करणार असाल किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार असाल तर हे 3ऱ्या वर्षाचे तुमचे जे मार्क्स आहेत त्या ठिकाणी कन्सिडर केले जातात. ओके, आता बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड जर तुम्ही कोर्स जर बघितला तर सिव्हिल इंजिनिअरिंग आलं म्हणजे जे काही आपलं फील्ड रिलेटेड नॉलेज आहे म्हणजे स्ट्रक्चर रिलेटेड सब्जेक्ट तिथं असणार आहे. मग आता तुम्ही आतापर्यंत जर बघितलं 5व्या सेमिस्टर पर्यंत तर तुम्ही डिफरंट स्ट्रक्चर रिलेटेड सब्जेक्ट तिथं शिकलेला आहात. म्हणजे तुम्ही 3rd सेमिस्टरला किंवा 4th सेमिस्टरला जर बघितलं तर मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर असेल, त्यानंतर थिअरी ऑफ स्ट्रक्चर असेल, तर हे स्ट्रक्चर रिलेटेड सब्जेक्ट तिथं तुम्ही शिकलेला आहात. ओके, मग आता या नॉलेजचं अप्लाय करून तुम्हाला 5व्या सेमिस्टर मध्ये स्ट्रक्चर रिलेटेड एक सब्जेक्ट तिथं दिलेला आहे ज्याचं नाव आहे डिझाईन ऑफ स्टील अँड आरसीसी स्ट्रक्चर. ओके, आणि तुम्ही जर बघितलं तर डिप्लोमा मध्ये जे काही तुमचं करिक्युलम दिलेला आहे तर त्या करिक्युलम मध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी एक सब्जेक्ट कोड दिलेला असतो आणि त्यानुसार तुमचं सगळं करिक्युलम तिथं दिलेलं असतं. ओके, मग डिझाईन ऑफ स्टील अँड आरसीसी स्ट्रक्चर हा जो सब्जेक्ट आहे तर त्यासाठी जो तुमचा सब्जेक्टचा कोड आहे तो आहे 2252 म्हणजे 22502. ओके, ज्यावेळेस पण तुम्ही ऑनलाईन कोणत्या पण गोष्टी या सब्जेक्ट रिलेटेड सर्च करशाल तर हा जो सब्जेक्ट कोड आहे हा जर टाकला तर त्या रिलेटेड तुमचं जे काही करिक्युलम आहे त्यानंतर जो काही सिलेबस आहे तो तिथे तुम्हाला भेटणार आहे. ओके, तर ऑलरेडी ह्या सब्जेक्टचा जो काही सिलेबस आहे त्याचं करिक्युलम आहे ते आपण ऍप मध्ये उपलब्ध करून देणार आहोत. त्याची पीडीएफ तुम्हाला ऍप मध्ये भेटून जाईल. ओके, मग आता हा जो काही सब्जेक्ट आहे तर त्या सब्जेक्टचा ऍक्च्युअली काय सिलेबस आहे, काय करिक्युलम आहे किंवा कोणते बुक्स तुम्ही रेफर केले पाहिजे किंवा त्या सब्जेक्टचं जे काही क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आहे तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन तिथे विचारले जातात किंवा या सब्जेक्टचं जे काही टोटल सेमिस्टर मध्ये तुमचं कशा प्रकारे इव्हॅल्युएशन तिथे केलं जाणार आहे तर हे सगळं आपल्याला जे आजचं सेशन आहे या सेशन मध्ये समजून घ्यायचं आहे. ओके, तर 1 बाय 1 जो काही पूर्ण सब्जेक्टचा सिलेबस आहे तो आपण इथून पुढचे जे काही सबसिक्वेंट सेशन्स आहे त्यामध्ये ते डिस्कस तर करणार आहोत. पण हे जे काही बेसिक सेशन आहे किंवा पहिलं सेशन आहे यामध्ये आपण या सब्जेक्ट रिलेटेड टोटल जे काही तुमचं सेमिस्टर मध्ये इव्हॅल्युएशन होणार आहे, जो काही सिलेबस आहे किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला तिथे शिकायच्या आहे या आपण इथं समजून घेऊया. ओके, तर सगळ्यात सुरुवातीला मित्रांनो इथं जर तुम्ही बघितलं तर जो काही टोटल सेमिस्टर आहे या सेमिस्टर मध्ये ऍज पर MSBTE जे काही स्कीम ठरवून दिलेली आहे तर साधारणतः जे काही तुमचं एक आठवडा जो असतो की ज्यानुसार ज्या आठवड्यामध्ये तुमचं पूर्ण सब्जेक्टचे लेक्चर्स होत असतात तर त्यामध्ये साधारणतः जे काही ऍज एक्सपेक्टेड आहे ऍज पर MSBTE तर साधारणतः लेक्चरसाठी 4 आवर्स तिथं देणं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर ट्युटोरियल साठी 1 आवर देणं एक्सपेक्टेड आहे आणि प्रॅक्टिकल साठी 2 आवर्स देणं एक्सपेक्टेड आहे. ओके, आता तसं जर बघितलं तर हे जे काही लोक डिप्लोमा मध्ये टीचिंग करत आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण ऍज अ स्टुडंट आपल्याला पण माहित असलं पाहिजे की आपल्या सब्जेक्टचं करिक्युलम कसं आहे. ओके, सो दिस इज नॉट इम्पॉर्टंट फ्रॉम युअर पॉइंट ऑफ व्ह्यू, तर काही लोकांसाठी हे काय असणार आहे तिथे इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण इथं बघूया सगळ्यात महत्त्वाचं की तुमची एक्झामिनेशन स्कीम कशी असणार आहे. आता हे तुमच्यासाठी काय असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. मग यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं जे काही टोटल सेमिस्टर आहे ते टोटल सेमिस्टर 2 गोष्टींमध्ये डिवाइड केलं गेलेलं आहे किंवा जो सब्जेक्ट आहे तुमचा तर मित्रांनो टोटल सब्जेक्ट तुमचा 150 मार्क्सचा सब्जेक्ट असणार आहे. किती असणार आहे, 150 मार्क्सचा सब्जेक्ट असणार आहे. माझा हे 150 मार्क्स जे आहे तर ते कशा प्रकारे तुम्हाला दिले जाणार आहेत किंवा कशा प्रकारे डिवाइड केले गेलेले आहे ते आपण समजून घेऊ. ओके, मग आता इथं बघा सगळ्यात महत्त्वाचे जे काही तुमचे 150 मार्क्स आहे तर ते डिवाइड केले गेलेले आहेत थिअरी आणि प्रॅक्टिकल्स मध्ये. थिअरी जर बघितलं मित्रांनो तर थिअरीसाठी साधारणतः 100 मार्क्स इथं देण्यात आलेले आहेत आणि जे काही प्रॅक्टिकल आहे तर प्रॅक्टिकलसाठी 50 मार्क्स इथं तुम्हाला देण्यात येणार आहे. ओके, मग आता हे इव्हॅल्युएशन कसं होणार आहे किंवा पूर्ण सेमिस्टर या मार्क्स कशा प्रकारे डिवाइड केले गेले आहे हे आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिले बघा जे काही थिअरी तुमचे 100 मार्क्सचे असणार आहे तर यामध्ये मित्रांनो अगेन 2 सब टॉपिक्स मध्ये जरा डिवाइड केलेला आहे. कशा प्रकारे, तर एक तुमचे असणार आहे ESE. आता ESE म्हणजे काय, तर ESE म्हणजे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन. आता नावामध्येच आहे एंड सेमिस्टर म्हणजे काय की सेमिस्टरच्या लास्टला जी तुमची एक्झाम होणार आहे ती असणार आहे.
तर ती एक्झाम जी आहे साधारणतः टोटल 70 मार्क्सचा पेपर तिथं होणार आहे. किती मार्क्सचा? 70 मार्क्सचा. मात्र आता 70 मार्क्सचा मित्रांनो पेपर होणार आहे, तर यामध्ये तुम्हाला मिनिमम 28 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. 28 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही त्या सब्जेक्ट मध्ये तिथं एंड सेमिस्टर एक्झामिनेशन मध्ये पास होणार आहात. ओके. त्यानंतर जो काही पीए इथं लिहिलेला आहे मित्रांनो, तर पीए म्हणजे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. पीए काय आहे? प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. तर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जे आहे तर त्यासाठी मॅक्झिमम 30 मार्क्स इथं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, ईएससी म्हणजे एंड सेमिस्टर एक्झामिनेशनचे 70 मार्क्स आणि जे पीए प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे त्याचे आहे 30 मार्क्स. तर अशा प्रकारे 100 मार्क्स हे थेअरीसाठी तिथं प्रोव्हाइड केले गेलेले आहे. मात्र सर हे जे 30 मार्क जे आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आम्हाला माहित आहे की सेमिस्टरच्या शेवटी एक्झाम होणार आहे, पण हे जे पीए प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे 30 मार्क, मग त्यामध्ये काय केलं जाणार आहे किंवा ते आम्हाला सेमिस्टर मध्ये कसे मार्क्स दिले जाणार आहे? तर यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, हे जे 30 मार्क्स आहे यापैकी 10 मार्क्स तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट साठी अलॉट केले गेलेले आहेत आणि जे 20 मार्क्स आहे तर त्यासाठी तुमची पूर्ण सेमिस्टर मध्ये 2 युनिट टेस्ट घेतले जाणार आहेत आणि ज्या 2 टेस्ट घेतले जाणार आहे 20 मार्क्सच्या, तर त्याचे ऍव्हरेज मार्क्स तुम्हाला काय केले जाणार आहे? 20 मार्क्स पैकी दिले जाणार आहे. ओके. आता ऍज युअर इन दी 5th सेमिस्टर, तुम्ही 5व्या सेमिस्टर मध्ये स्टडी करत आहात म्हणजे ऑलरेडी तुम्हाला या गोष्टी माहित असणार आहे. ओके. तरी पण काही लोकांना जे काही माहित नसतील गोष्टी तर यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी माहित होणार आहे. ओके. तर अशा प्रकारे 100 मार्क्सचं आपण डिवायडेशन बघितलं. मग राहिलेले जे 50 मार्क आहे तर 50 मार्क मित्रांनो तुमचे प्रॅक्टिकल साठी अलॉट केले गेलेले आहेत. मग हे जे प्रॅक्टिकल साठी मार्क्स आहेत तर अगेन त्यामध्ये पण सेम डिवायडेशन. कसं? एक आहे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि एक आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. मग आता जे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आहे त्यामध्ये मित्रांनो तुमचं मॅक्झिमम 25 मार्क्स साठी तिथं काय होणार आहे? इव्हॅल्युएशन होणार आहे. मग आता सर हे 25 मार्क एंड सेमिस्टरला आम्हाला प्रॅक्टिकल साठी कसे दिले जाणार आहे? तर अगेन इट डिपेंड्स ऑन युअर कॉलेज, इट डिपेंड्स ऑन युअर टीचर. ओके. तर तुमच्या टीचर किंवा कॉलेजवरती डिपेंड करतं की हे 25 मार्क्स साठी तुमची एंडला टेस्ट घ्यायची की तुमच्याकडनं प्रॅक्टिकल्स करून घ्यायचे. ओके. तर ते अल्टिमेटली त्यांच्यावरती डिपेंड करणार आहे. तर 25 मार्क्स साठी तिथं इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे आणि या 25 मार्क पैकी तुम्हाला किमान तिथं 10 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. ओके. आणि त्याचप्रमाणे जी प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे ती सुद्धा किती आहे? 25 मार्कची आहे. तर इथं बघा आता मित्रांनो एक लक्षात घ्या गोष्ट, प्रॅक्टिकल मध्ये जे काही तुम्हाला 25 मार्क प्रोग्रेसिव्ह असेसमेंट साठी अलॉट केले गेलेले आहे तर इथं सुद्धा तुम्हाला 10 मार्क मिळवणं गरजेचं आहे. पण हे 25 मार्क जे आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण सेमिस्टरभर काहीतरी तुम्हाला मॅन्युअल्स तिथं फिलअप करायचे आहे, त्यानंतर काहीतरी प्रॅक्टिकल्स करून घेतले जाणार आहे आणि त्या बेसिसवरती तुमचा स्कोअर तिथं इव्हॅल्युएट केला जाणार आहे. म्हणजे अशा प्रकारे 25 + 25 म्हणजे हे 25 + हे 25, तर अशा प्रकारचे 50 मार्क तुम्हाला काय केलेले आहेत तर दिलेले गेलेले आहेत आणि त्यापैकी मिनिमम तुम्हाला हे 20 मार्क्स मिळवणं तिथं गरजेचं आहे. ओके. आय थिंक तुम्हाला आता एक्झामिनेशन स्कीम क्लिअर झाली असेल. टोटल 150 मार्कचा सब्जेक्ट आहे, त्यापैकी 100 मार्क्स तुमचे थेअरीसाठी असणार आहे आणि जे काही 50 मार्क्स आहे ते प्रॅक्टिकल साठी असणार आहे. आणि अगेन त्याचं जे डिवायडेशन आहे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट हे आपण इथं बघितलं. ओके. नाउ द नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट नेक्स्ट जर आपण बघितलं मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचं आता हे टोटल सेमिस्टर मध्ये तुम्हाला जो डिझाईन ऑफ स्टील आणि आरसीसी स्ट्रक्चर मध्ये जो सिलेबस स्टडी करायचा आहे तो सिलेबस साधारणतः मित्रांनो टोटल 6 युनिट मध्ये डिवाइड केला गेलेला आहे. आता आपण याचा अगेन डिटेल पण स्टडी करणार आहोत की किती युनिट वरती तुम्हाला किती मार्क्स साठी क्वेश्चन्स विचारले जाणार आहे आणि कशा प्रकारे त्याचं क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर आहे ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. ओके. त्याअगोदर आपण हे समजून घेऊया की हे जे 6 युनिट आहे तर कोणते 6 युनिट आहे आणि कशा प्रकारे कोणत्या युनिटला किती मार्क्स तिथे अलॉट केले गेलेले आहेत. ओके. तर यामध्ये बघा मित्रांनो सगळ्यात पहिलं जर आपण बघितलं तर इथं जे काही पहिलं युनिट आहे मित्रांनो तर पहिलं युनिट आहे फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर. पहिलं युनिट काय आहे? फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर. त्यासाठी तुम्हाला साधारणतः लास्टला जी एक्झाम होणार आहे त्यावरती 6 मार्क्स साठी क्वेश्चन्स तिथं विचारले जातात. त्यानंतर दुसरं युनिट आहे मित्रांनो डिझाईन ऑफ स्टील कनेक्शन, त्यावरती साधारणतः 14 मार्क्स साठी क्वेश्चन विचारले जातात. तिसरं युनिट आहे अनालिसिस अँड डिझाईन ऑफ सिंगली रेनफोर्स्ड सेक्शन्स, त्यावरती साधारणतः 12 मार्क्स साठी क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर चौथं युनिट आहे डिझाईन ऑफ शियर रेनफोर्समेंट अँड बॉन्ड, यासाठी 10 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला लास्ट सेमिस्टरला विचारले जातात. त्यानंतर 5वं युनिट आहे डिझाईन ऑफ स्लॅब, त्यावरती 14 मार्क्स साठी क्वेश्चन्स विचारले जातात.
आणि जे 6वं युनिट आहे ते आहे डिझाईन ऑफ ऍक्झिली लोडेड शॉर्ट कॉलम्स अँड फुटिंग. त्यावरती साधारणतः 14 मार्क्सचे क्वेश्चन्स विचारले जातात. मग तुम्ही हे मार्क्सची ऍडिशन जर केली तर साधारणतः अशा प्रकारे तुमचा 70 मार्क्सचा जो लास्ट सेमिस्टरचा पेपर असणार आहे तर अशा प्रकारच्या मार्क्सचं डिव्हायडेशन तिथं असणार आहे. आता आपण एक शॉर्टली हे समजून घेऊया की कोणत्या युनिटमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे किंवा काय आउटपुट तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. ओके, यामध्ये बघा मित्रांनो, जे काही पहिलं युनिट आहे डिझाईन ऑफ फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर. तर आता डेली लाईफ मध्ये तुम्ही जर बघितलं तर डेली लाईफ मध्ये डिफरंट टाईपचे स्ट्रक्चर्स तुम्ही तिथं बघत असाल. ओके, तुम्ही डिफरंट टाईपचे ब्रिज बघितले असतील, शेड्स बघितलेले असतील, मोठमोठ्या बिल्डिंग तिथं बघितलेले असतील. तर साधारणतः एक कॉमनली विचार जर तुम्ही केला तर बघा, जे वेगवेगळे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटतात ते कोणत्या ना कोणत्या मटेरियल पासून बनवलेले असतात. ओके, ते एक तर स्टील मटेरियल पासून बनवलेले असतील, कॉन्क्रीट पासून बनवलेले असतील, टिंबर पासून बनवलेले असतील, जे काही डिफरंट टाईपचं मटेरियल आहे त्यापासून ते बनवलेले असतात. पण आपला जो काही कन्सर्न सब्जेक्ट आहे किंवा जो सब्जेक्ट आपण इथे शिकणार आहोत तर यामध्ये स्टील आणि कॉन्क्रीट हे दोन महत्वाचे मटेरियल आपल्यासाठी असणार आहे. तर स्टील रिलेटेड स्ट्रक्चर आणि कॉन्क्रीट रिलेटेड स्ट्रक्चर हे दोन आपल्यासाठी काय असणार आहे, इम्पॉर्टंट. मित्रांनो, जे तुमचं पहिलं युनिट आहे फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर, तर या फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी शिकायच्या आहेत तर व्यवस्थित लक्षात घ्या. हे जे काही इंडस्ट्रियल शेड्स किंवा कोणतंही स्टीलचं स्ट्रक्चर तिथं ज्यावेळेस उभं केलं जातं तर त्यावरती हे स्ट्रक्चर डिझाईन करताना कोणकोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात तिथे घेतल्या पाहिजे, कोणकोणते स्टँडर्ड्स तुम्हाला तिथे फॉलो करायचे असतात. तर ह्या फंडामेंटल गोष्टी ज्या आहेत, त्यानंतर हे स्ट्रक्चर ज्यावेळेस तुम्ही उभं करता तर कोणकोणत्या टाईपचे सेक्शन्स तिथे अवेलेबल आहे. चॅनल सेक्शन आहे, आय सेक्शन आहे, त्यानंतर अँगल सेक्शन आहे. तर डिफरंट टाईपचे जे स्टीलचे सेक्शन्स आहेत ते तुम्हाला तिथे शिकायला भेटणार आहे. त्यानंतर अशा प्रकारचे स्ट्रक्चर ज्यावेळेस डिझाईन केले जातात तर त्यामध्ये कोणत्या मेथडॉलॉजी तुम्हाला अडॉप्ट करायची आहे, कोणत्या डिझाईन फिलॉसॉफी तुम्हाला अडॉप्ट करायची आहे. तर हे जे काही सगळं फंडामेंटल गोष्टी आहे ह्या पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे. त्यानंतर दुसरं युनिट तुम्ही जर बघितलं तर दुसरं युनिट काय होतं रे, दुसरं युनिट होतं आपलं डिझाईन ऑफ स्टील कनेक्शन. आता कनेक्शन म्हणजे काय की ज्यावेळेस डिफरंट टाईपचे स्टील मेंबर्स आपण एकमेकाला कनेक्ट करतो तर ते कनेक्ट करताना ते आपल्याला कनेक्शन डिझाईन करावं लागतं. डिझाईन करावं लागतं म्हणजे काय, एक थोडक्यात सांगतो की ज्यावेळेस हे वेगवेगळे मेंबर्स एकमेकाला कनेक्ट होतात तर कनेक्ट होताना त्यांच्यावरती किती लोड येणार आहे आणि तो लोड बिअर करण्यासाठी आपल्याला किती इथं बोल्ट प्रोव्हाइड केले पाहिजे किंवा वेल्डेड कनेक्शन जर असेल तर कशा प्रकारचं वेल्डिंग तिथं केलं गेलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जे सेकंड युनिट आहे डिझाईन ऑफ स्टील कनेक्शन तर त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर साधारणतः सेकंड युनिटमध्ये दोनच टाईपचे कनेक्शन आपल्याला प्रायमरीली शिकायचे आहेत. पहिलं आहे तुमचं बोल्टेड कनेक्शन. बघा इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या टाईपचे जे काही स्टील मेंबर्स आहेत ते बोल्टने इथं कनेक्ट केले गेलेले आहेत. तुम्ही डेली लाईफ मध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत पण आपल्याला ऍक्च्युअली त्यामागचं काय इंजिनिअरिंग आहे ते इंजिनिअरिंग आपल्याला या सब्जेक्ट मध्ये शिकायचं आहे. ओके, तुम्ही ऑलरेडी डेली लाईफ मध्ये या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत पण त्या गोष्टी बघताना तो अँगल किंवा तो व्ह्यू तुमच्याकडे नव्हता. ज्यावेळेस हा सब्जेक्ट तुमचा पूर्ण लर्न केला जाईल, सब्जेक्ट मधल्या मेथडॉलॉजी लर्न केल्या जातील, त्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली कळणार आहे की हे कशा प्रकारे डिझाईन तिथं केलं जातं. ओके, सो लेट्स त्या गोष्टी आपण सबसिक्वेंट सेक्शन मध्ये शिकणार आहोत. बघा इथं लक्षात घ्या. त्यानंतर हे वेल्डेड कनेक्शन आहे. तर वेल्डेड कनेक्शन मध्ये किती थिकनेसचं वेल्डिंग इथं केलं गेलं पाहिजे किंवा कशा प्रकारचं वेल्डिंग केलं गेलं पाहिजे, किती लेंथ वरती वेल्डिंग केलं गेलं पाहिजे, कोणत्या सेक्शनला कसं वेल्डिंग केलं गेलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण हे जे स्टील कनेक्शनचं डिझाईन आहे म्हणजेच जे आपलं दुसरं युनिट आहे ह्या दुसऱ्या युनिटमध्ये मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण इथं शिकणार आहोत. आता तुम्ही जर इथं ऑब्झर्व जर केलं तर जे पहिलं आणि सेकंड युनिट तुमचं आहे तर हे तुमचं स्टील स्ट्रक्चरशी रिलेटेड तुमचं काय आहे तिथं युनिट्स असणार आहे. आणि नंतरचे 4 युनिट तुम्ही जर बघितले, तिसरं युनिट, चौथं युनिट, 5वं युनिट आणि 6वं युनिट, तर हे जे युनिट्स आहे ते आरसीसी स्ट्रक्चर रिलेटेड आहे. मी तुम्हाला अगोदर पण म्हटलं की आपल्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असणार आहे, एक आहे स्टील मटेरियल आणि एक आहे कॉन्क्रीट मटेरियल. आता आरसीसी मटेरियल मी ज्यावेळेस म्हणतो, आरसीसी म्हणजे रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. ओके, मग रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट रिलेटेड आपले हे 4 युनिट असणार आहे. त्यामध्ये तिसरं जे आपलं युनिट आहे अनालिसिस अँड डिझाईन ऑफ सिंगली रेनफोर्स सेक्शन. माझं सर हे सिंगली रेनफोर्स सेक्शन काय आहे तर सगळ्या गोष्टी आपण बेसिक पासून एकदम गोष्टी तिथे क्लिअर करणार आहोत. फक्त आपलं पहिलं बेसिक सेशन आहे तर इथं तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू इथं सांगतो मी. बघा मित्रांनो इथं लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण कोणतं पण आरसीसी स्ट्रक्चर बघतो, इथं जर तुम्ही स्क्रीनवरती बघितलं तर अशा प्रकारचं एक आरसीसी स्ट्रक्चर आहे, बीम आहे, कॉलम आहे.
तर आता हा कॉलम जर तुम्ही बघितला किंवा हा बीम जर बघितला आणि त्याला समोरनं जर तुम्ही जर बघितलं तर असा काहीतरी त्याचं काय असणार आहे, सेक्शन असणार आहे. आणि ह्या सेक्शन मध्ये अशा प्रकारचे हे काय असणार आहे, स्टील बार असणार आहे. डेली लाईफ मध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, मी अगोदर पण सांगितलं, पण या मागचे जे काही डिझाईन फिलॉसॉफी आहे ते तुम्हाला माहित नाहीये, तर त्याच गोष्टी आपल्याला इथं शिकायच्या आहेत. मग आता हे ज्यावेळेस इथं हा सेक्शन आपण बघतो, याची किती विड्थ ठेवली पाहिजे, याची डेप्थ किती ठेवली पाहिजे, याच्यामध्ये स्टीलचे बार किती यूज केले गेले पाहिजेत, तर हे सगळं डिपेंड करतं मित्रांनो याच्यावरती लोड किती येणार आहे. मग येणाऱ्या लोड साठी आपल्याला तो सेक्शन काय करायचा आहे, डिझाईन करायचा आहे. आणि सगळं जे डिझाईन आहे आपण तिसऱ्या युनिट मध्ये शिकणार आहोत. ओके, त्यानंतर जे काही चौथं युनिट आहे, चौथं युनिट काय होतं रे, तर चौथं युनिट आहे आपलं डिझाईन ऑफ शियर रेनफोर्समेंट अँड बॉन्ड, आणि पाचवं युनिट आहे डिझाईन ऑफ स्लॅब. ओके, मग आता यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर तुमचं जे काही या अगोदर सब्जेक्ट झालेला आहे चौथ्या सेमिस्टर मध्ये किंवा तिसऱ्या सेमिस्टर मध्ये, थिअरी ऑफ स्ट्रक्चर किंवा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, तर यामध्ये शियर फोर्स काय आहे, बेंडिंग मोमेंट काय आहे, हे ऑलरेडी तुम्ही शिकलेलं आहात. मग आता ज्यावेळेस एक आरसीसी स्ट्रक्चर वरती शियर फोर्स येतो किंवा बेंडिंग मोमेंट येते, तर त्याला बिअर करण्यासाठी याच्यामध्ये किती स्टील रेनफोर्समेंट पाहिजे, त्याची लेंथ किती पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण चौथ्या युनिट मध्ये शिकणार आहोत. ओके, आणि जे आपलं पाचवं युनिट आहे डिझाईन ऑफ स्लॅब, आणि सहावं युनिट आहे डिझाईन ऑफ ॲक्झिलरी लोडेड कॉलम अँड फुटिंग. तर बघा, बेसिक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण कोणतं पण एक स्ट्रक्चर बघतो किंवा तुमचं घर तुम्ही बघितलं, कोणती पण बिल्डिंग जर बघितली, तर त्यामध्ये बघा जे काही लोड आहे तो अगोदर स्लॅब वरती येणार आहे, स्लॅब वरनं तो बीम वरती जाणार आहे, बीम वरनं कॉलम वरती जाणार आहे, आणि कॉलम वरती फुटिंग वरती, आणि फुटिंग वरनं जी काही बॉटमला सॉइल आहे त्या सॉइल वरती तो लोड पास होणार आहे. मग ह्या स्लॅब वरती लोड आल्यानंतर स्लॅब मध्ये तुम्ही किती स्टील यूज केलं पाहिजे, ते कोणत्या डायरेक्शनला यूज केलं गेलं पाहिजे, किती लेंथ वरती यूज केलं पाहिजे, त्यामध्ये 2 बार मध्ये किती स्पेसिंग ठेवलं पाहिजे, तर हे सगळं आहे डिझाईन ऑफ स्लॅब, आणि ते आपण आपल्या पाचव्या युनिट मध्ये शिकणार आहोत. आणि जे सहावं युनिट आहे त्यामध्ये हा कॉलम जो आहे, जसं आपण बीमचं डिझाईन शिकलो, बीम मध्ये किती स्टील पाहिजे, अगदी सेम त्याचप्रमाणे कॉलम मध्ये तुम्ही किती स्टीलचं यूज केलं पाहिजे, त्यामध्ये किती विड्थ, किती लेंथ ठेवली पाहिजे, किती डेप्थ ठेवली पाहिजे, तर या सगळ्या डिझाईन फिलॉसॉफी आपण सहाव्या युनिट मध्ये शिकणार आहोत. आणि त्या सहाव्या सेम युनिट मध्ये जी काही फुटिंग आहे मित्रांनो, तर ही फुटिंगचं डिझाईन आपण शिकणार आहोत. जो येणारा लोड आहे, ह्या येणाऱ्या लोडला बिअर करण्यासाठी जी काही तुमची फुटिंग आहे, या फुटिंगची किती लेंथ पाहिजे, किती विड्थ पाहिजे, किती डेप्थ पाहिजे, ह्या गोष्टी आपण सहाव्या युनिट मध्ये शिकणार आहोत. सो आय थिंक तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहे, की एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला आलेला आहे की आपण पूर्ण सब्जेक्ट मध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी तिथं लर्न करायच्या आहेत. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण लर्न करतोय मित्रांनो, तर यामध्ये तुमचं जे काही अगोदरचे सब्जेक्ट तिथं झालेले आहे, म्हणजे थिअरी ऑफ स्ट्रक्चर तुमचं झालेलं असेल, मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर जे आहे, तर यामध्ये ज्या तुम्हाला गोष्टी शिकवल्या गेलेल्या आहेत. बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या नेहमी, ज्या पण गोष्टी तुम्हाला डिप्लोमा मध्ये, इंजिनिअरिंग मध्ये शिकवल्या जातात, तर हे सगळे करिक्युलम ज्यावेळेस तुमचं डेव्हलप केलं जातं, तर सगळे सब्जेक्ट एकमेकावरती डिपेंड असतात. म्हणजे तुम्ही आता ज्यावेळेस 5व्या सेमिस्टर मध्ये हा सब्जेक्ट बघताय, तर हा सब्जेक्ट साठी जे तुम्हाला बेसिक लागणार आहे, तर ते लागणार आहे थिअरी ऑफ स्ट्रक्चरचं. आता थिअरी ऑफ स्ट्रक्चर सर मग सगळं बेसिक लागणार आहे, तर नाही. थिअरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे जे कॉमन गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल की कशा प्रकारे आपण लोड अनालिसिस करू शकतो, ते लोड अनालिसिस वरनं कोणत्या मेंबरवरती किती लोड येतो, किंवा जे बेसिक्स आहे स्ट्रक्चरचं, की कशा प्रकारे स्ट्रक्चर मध्ये लोड एका मेंबर मधनं दुसऱ्या मेंबरवरती पास होत असतो, तर ह्या गोष्टी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ऑलरेडी यावरती मी एक डिटेल तिथं लेक्चर घेतलेलं आहे किंवा डिटेल आपण सेशन घेतलेलं आहे, डिटेल त्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. तुम्ही युट्यूब वरती जर बघितलं तर गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीचं जो युट्यूब चॅनल आहे, ते युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी जो लास्ट सेमिस्टर मध्ये आपण थिअरी ऑफ स्ट्रक्चर विषयी डिस्कशन केलं होतं, पूर्ण सब्जेक्ट आपण तिथं लर्न केला होता. तर त्यामध्ये पहिलं जे काही सब्जेक्ट सुरू करताना जे काही स्ट्रक्चरचं बेसिक आहे, ते स्ट्रक्चरचं बेसिक पूर्ण डिटेल मध्ये आपण तिथं डिस्कस केलेलं आहे. सो माझं तुम्हाला सजेशन राहील की हा सब्जेक्ट सुरू करण्या अगोदर तेवढं जे एक सेशन आहे, साधारणतः 1 तासाचं सेशन आहे, तर ते पूर्ण सेशन तुम्ही एकदा क्विकली रिव्ह्यू करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की स्ट्रक्चरचं बिहेवियर कसं आहे, स्ट्रक्चर मध्ये कोणकोणते मेंबर असतात आणि कशा प्रकारे लोड तिथं पास होत असतो. ओके, तर आय होप तुम्ही हे सगळं सेशन बघशाल आणि त्यानंतर आपण काय करूया, सबसिक्वेंट सेशनला स्टडी करूया. तर यामध्ये बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया की जे काही तुमचा 70 मार्क्सचा पेपर मित्रांनो तिथं डिझाईन होणार आहे,
तर हा 70 मार्क्सचा पेपर जो आहे तर प्रत्येक युनिट वाईज कशा प्रकारचं तिथे करिक्युलम नुसार क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. तर इथं जर तुम्ही जर बघितलं तर या टेबलमध्ये साधारणतः आपण जर बघितलं तर आर लिहिलेला आहे, यू लिहिलेला आहे आणि ए लिहिलेला आहे. सर मग आता हे आर यू ए काय आहे तर बघा लक्षात घ्या मित्रांनो, इथं आर चा अर्थ होतो आणि यू चा आणि ए चा अर्थ काय होतो. तर बघा आर जो आहे तो आर ऍक्च्युअली तुमचा आहे तुम्ही गोष्टी किती रिकॉल करू शकता. त्यानंतर यू आहे, यू म्हणजे तुम्ही किती अंडरस्टँड करू शकता आणि ए म्हणजे शिकलेल्या गोष्टी तुम्ही किती अप्लाय करू शकता. ज्यावेळेस पण कोणता पण पेपर सेट करत असतो तर त्यांच्यासाठी काही गाईडलाईन्स असतात की कशा प्रकारे पेपर सेट करायचा आहे. तर जे MSBT ने गाईडलाईन्स दिलेले आहे, MSBT ने साधारणतः काय सांगितलेलं आहे की जे काही पहिलं युनिट आहे फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर, तर यासाठी साधारणतः 2 मार्क्स हे आर रिलेटेड असले पाहिजे, 4 मार्क्स हे अंडरस्टँड बेस असले पाहिजे आणि 0 मार्क्स तुम्हाला ऍप्लिकेशन बेस दिलेले आहे. बारा सर इथे 0 मार्क्स काय दिलेले आहे तर मित्रांनो पहिलं युनिट जे आहे ते फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर आहे. हे फक्त तुम्हाला बेसिक समजून घ्यायचं आहे आणि ते पुढच्या युनिटमध्ये अप्लाय करायचं आहे. त्यामुळे पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन बेस कोणतेही क्वेश्चन विचारले जाणार नाही. साधारणतः इथं तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जातात, राईट अ शॉर्ट नोट ऑन, किंवा त्यानंतर डिफरंट टाईपचे स्ट्रक्चर कोणते अवेलेबल आहे किंवा कोणकोणते लोड स्ट्रक्चर वरती येत असतात, अशा प्रकारचे सिंपल क्वेश्चन्स तिथं विचारले जातात. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं जे पहिलं युनिट आहे त्यावरती साधारणतः अशा प्रकारे 4+2 6 मार्कचे क्वेश्चन्स तिथं विचारले जातात. ओके. त्यानंतर जे सेकंड युनिट आहे डिझाइन ऑफ स्टील कनेक्शन, यामध्ये जर बघितलं तर 2, 4 आणि 8 म्हणजे अशा प्रकारे 4, 2, 6, 8 14 मार्क्सचं तुम्हाला काय केलं जातं सेकंड युनिट वरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर थर्ड युनिट आहे अनालिसिस अँड डिझाइन ऑफ सिंगली रेनफोर्स सेक्शन. यामध्ये जर बघितलं तर 2+4+6 म्हणजे साधारणतः 12 मार्क्स साठी हे थर्ड युनिट वरती क्वेश्चन्स तिथं विचारले जातात. तुम्ही जर एक गोष्ट इथं ऑब्झर्व जर केली मित्रांनो तर पहिला युनिट सोडून जे काही 5 युनिट आहे त्या प्रत्येक युनिट वरती मिनिमम 6 मार्क्स साठी तुम्हाला काय केलं जात आहे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स विचारले जात आहेत. मग याच्यावरून आपल्याला काय समजतं की MSBTचं जे करिक्युलम आहे त्यांना आउटकम काय एक्सपेक्टेड आहे की ज्या काही गोष्टी तुम्ही शिकत आहात त्या तुम्हाला डेली लाईफ मध्ये अप्लाय करता आल्या पाहिजे आणि त्यामुळे करिक्युलम मध्ये साधारणतः ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जे आहे तुम्हाला जास्त तिथं विचारले जात आहेत. ओके. त्यानंतर जे नेक्स्ट युनिट आहे चौथं डिझाइन ऑफ शेअर रेन्फोर्समेंट अँड बॉन्ड, यामध्ये जर बघितलं तर 2+2+6 म्हणजे साधारणतः 10 मार्क्स साठी काय केलं जातं यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे डिझाइन ऑफ स्लॅब, यामध्ये जर बघितलं तर 2+6+6 साधारणतः 14 मार्क्स साठी यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. आणि जे लास्ट युनिट आहे डिझाइन ऑफ ॲक्झिलरी लोडेड शॉर्ट कॉलम अँड फुटिंग, यावरती अगेन सेम 2+6+6 म्हणजे 14 मार्क्स साठी क्वेश्चन्स इथे विचारले जातात. म्हणजे जर बघितलं तर प्रत्येक युनिटला अप्रॉक्सिमेटली इक्वल वेटेज देण्यात आलेलं आहे. बघा दुसरं युनिट 5वं युनिट आणि 6वं युनिट 14 मार्क्स साठी विचारलं जातं, तिसरं युनिट 12 मार्क्स साठी, चौथं युनिट 10 मार्क्स साठी आणि पहिलं युनिट 6 मार्क्स साठी. अशा प्रकारचा हा 70 मार्क्सचा पेपर तिथं काय केला जातो डिझाईन केला जातो. ओके. तर या गोष्टी थोडंसं जे काही ऍप्लिकेशन बेस जर तुम्हाला असं वाटतं की मी जे नॉलेज शिकतोय किंवा ज्या गोष्टी मी शिकतोय त्याला मला डेली लाईफ मध्ये अप्लाय करता गेलं आलं पाहिजे तर ह्या गोष्टी तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. ओके. तर अशा प्रकारचा पेपर तुमचा डिझाईन केला जाणार आहे. मग आता सर ज्यावेळेस आम्ही पूर्ण सेमिस्टर हा सब्जेक्ट स्टडी करणार आहोत तर आपण पूर्ण डिटेल इथं डिस्कशन तर करणारच आहोत. जे काही एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात त्याबद्दल पण डिस्कशन करणार आहोत. पण काही स्टुडंट किंवा काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की मला सर आणखी डिटेलमध्ये हे नॉलेज मिळवायचं आहे किंवा आणखी डिटेलमध्ये या गोष्टी स्टडी करायच्या आहेत, मग त्यासाठी कोणते बुक्स आम्ही वापरले पाहिजे तर त्या बुक्स विषयी आपण शॉर्टमध्ये डिस्कस करूया. ओके. तर बघा जे काही स्टील स्ट्रक्चर आहे तर स्टील स्ट्रक्चरचं तुम्हाला जर डिटेलमध्ये स्टडी करायचं असेल किंवा आणखी प्रॅक्टिकल बेस्ड गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी जे काही शाह आणि VL गोरे विना यांचं एक पुस्तक आहे तिथं स्ट्रक्चर पब्लिकेशनचं. तर हे पब्लिकेशनचं बघा हे एक बुक आहे, त्याचा फ्रंट पेज जे आहे तुम्हाला मी इथं शो केलेलं आहे. हे पुस्तक तुमच्या लायब्ररीमध्ये असेल, कोणाला वाटत असेल तर मार्केटमधनं पण तुम्ही परचेस करू शकता. ओके. तर अतिशय सुंदर पुस्तक आहे, शॉर्ट मध्ये आहे, व्यवस्थित गोष्टी दिलेल्या आहेत. तर स्टील स्ट्रक्चरसाठी तुम्ही हे बुक काय करू शकता रेफर करू शकता. त्यानंतर दुसरं जे आपलं रेफरन्स बुक असणार आहे मित्रांनो RCC स्ट्रक्चरसाठी, कॉन्क्रीट स्ट्रक्चरसाठी,
तर यासाठी तुम्ही जे काही लिमिट स्टेट थिअरी अँड डिझाईन ऑफ रेनफोर्स्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर हे जे बुक आहे, तर शाह आणि व्हीएल कर्वे, इथं बघा लक्षात घ्या, डॉक्टर व्हीएल शाह आणि डॉक्टर कर्वे, एस.आर. कर्वे यांचं हे बुक आहे लिमिट स्टेट थिअरी अँड डिझाईन ऑफ रेनफोर्स्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर. तर हे सुद्धा स्ट्रक्चर पब्लिकेशनचं बुक आहे, ते पण तुम्ही काय करू शकता, तिथं तुमच्या अभ्यासासाठी काय करू शकता, युटिलाइज करू शकता. त्यानंतर जे नेक्स्ट आणखी रेफरन्स बुक तुम्ही यूज करू शकता, तर अतिशय सुंदर आणि एकदम डिटेल मध्ये ज्या कन्सेप्ट दिलेला आहे मित्रांनो, रेनफोर्स्ड कॉन्क्रीट डिझाईन पिल्लाई अँड मेनन देवदास, तर हे त्याचे ऑथर्स आहेत. त्यांचं मॅग्रो हिल पब्लिकेशनचं हे बुक आहे. तर अतिशय सुंदर प्रकारे यामध्ये कन्सेप्ट मांडलेले आहेत. कोणाला डिटेल मध्ये जर गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर मी सजेस्ट करेल की हे बुक ते काय करू शकता, रेफर करू शकता. ओके, बघा एक्झाम ओरिएंटेड किंवा तुम्हाला स्कोर करायचा असेल किंवा गोष्टी बेसिक पर्यंत समजून घ्यायच्या असेल तर आपण सगळ्या गोष्टी इथं डिस्कस करणार आहोतच, पण काही गोष्टीला लिमिटेशन आहे. तर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये गोष्टी डिस्कस करायच्या आहे किंवा प्रॅक्टिकली काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ह्या गोष्टी किंवा हे बुक्स जे आहेत तिथं रेफर करू शकता. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण हा सब्जेक्ट स्टडी करणार आहोत तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे इंडियन स्टँडर्ड कोड्स. म्हणजे काय आहे इंडियन स्टँडर्ड कोड्स, बघा लक्षात घ्या, आपले जे स्टील आणि आरसीसी स्ट्रक्चर आपण तिथं डिझाईन करतो, डिझाईन करून ते प्रॅक्टिकली त्यावरती एक्झिक्युशन आपण करत असतो. तर हे एक्झिक्युशन करताना किंवा त्याला डिझाईन करताना काही गाईडलाईन्स आपल्याला फॉलो करायच्या असतात आणि ह्या गाईडलाईन्स नुसार आपल्याला कोण देणार आहे, तर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड जे आहे मित्रांनो, BIS, तर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड यांच्याकडनं काही गाईडलाईन्स तिथं रिलीज केल्या गेलेल्या आहेत किंवा त्या आपल्याला फॉलो करणं काय आहे आपल्यासाठी अनिवार्य आहे, आपल्यासाठी मस्ट आहे. मग ह्या BIS कडनं IS कोड म्हणून काय केले जातात, गाईडलाईन्स रिलीज केले जातात. IS कोड म्हणजे काय, इंडियन स्टँडर्ड कोड. मग ते स्टील स्ट्रक्चर असू द्या, डिफरंट टाईपचे लोड्स असू द्या, त्यानंतर आरसीसी स्ट्रक्चर असू द्या, तर त्या रिलेटेड काही इंडियन स्टँडर्ड कोड आहे किंवा स्टँडर्ड गाईडलाईन्स आहे की ज्यामधून आपल्याला डेटा काय करायचा असतो, फॉलो करायचा असतो. मग कोणकोणते इंडियन स्टँडर्ड्स आहे बघा लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं पहिलं आहे IS 800-2007. आता 800 जो आहे त्या IS कोडचा नंबर आहे आणि 2007 म्हणजे त्या वर्षी हा IS कोड काय केला गेलेला आहे, रिलीज केला गेलेला आहे. इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जर 2007 ला हा कोड रिलीज केला गेलेला असेल तर त्यानंतर सुद्धा त्यामध्ये काही चेंजेस असतील किंवा काही बघा डिफरंट रिसर्च होत असतात, डिफरंट स्टडी होत असतात आणि त्यानंतर त्यामध्ये थोडेफार काय होत असतात, बदल होत असतात. मग ह्या IS कोड मध्ये जे पण बदल आहे ते वेळोवेळी काय केले जातात, अपडेट केले जातात. मग ते कशा अपडेट केले जातात, तर त्यासाठी अमेंडमेंट म्हणून काय केले जातात, अमेंडमेंट म्हणून जे काही त्याचे सप्लिमेंटरी IS कोड आहे ते रिलीज केले जातात. मग वेगवेगळे अमेंडमेंट त्यामध्ये होत असतात आणि अमेंडमेंटद्वारे ह्या IS कोड मध्ये काही चेंजेस करायचे असेल तर ते आपल्याला काय केले जातात, गाईडलाईन्स तिथं दिले जातात. ओके, तर IS 800-2007 जो आहे तर हा स्टील स्ट्रक्चरचं ज्यावेळेस आपण डिझाईन तिथं करत असतो किंवा स्टील स्ट्रक्चरसाठी कोणते लोड्स तुम्ही घेतले पाहिजे, कसे लोड घेतले पाहिजे, कोणत्या गाईडलाईन, कोणते स्टँडर्ड फॉलो केले गेले पाहिजे, हे सगळं इथं IS 800-2007 मध्ये तिथं मेन्शन केलं गेलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट IS कोड आहे IS 875-1987 पार्ट 1 to 5. आता हा जो IS कोड आहे 875 याचे 5 पार्ट आहे मित्रांनो तिथं, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ आणि फिफ्थ. म्हणजे हे जे 5 पार्ट आहे तर यामध्ये जे काही डिफरंट टाईपचे लोड्स आहेत स्ट्रक्चर वरती, बघा ज्यावेळेस तुम्ही एखादा स्ट्रक्चर डिझाईन करत असता तर त्यावेळेस तुम्हाला माहित नाही की फ्युचर मध्ये त्या स्ट्रक्चर वरती कोणते लोड येणार आहे. मग लोडच माहित नाही तर त्याला डिझाईन कसं करणार. मग त्यामुळं सगळ्यात सुरुवातीला तुम्ही स्ट्रक्चर डिझाईन करताना कोणत्या पॉसिबिलिटी आहेत, कोणत्या लोडच्या पॉसिबिलिटी आहेत, कोणते लोडचे कॉम्बिनेशन तिथे येऊ शकतात, एकाच वेळेला कोणकोणते लोड येऊ शकतात, ह्या गोष्टीसाठी आपल्याला गाईडलाईन कोण प्रोव्हाइड करतं, तर यासाठी जो IS 875 आहे पार्ट 1 to 5 यामध्ये सगळ्या प्रकारचे लोड दिलेले आहेत. कोणतं स्ट्रक्चर डिझाईन करताना कोणते लोड घेतले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ओके, त्यानंतर पुढचा आहे IS हँडबुक नंबर 1. याच्यामध्ये स्ट्रक्चरल स्टीलचे जे काही सेक्शन आहे, बघा मी तुम्हाला सुरुवातीला पण म्हटलं चॅनल सेक्शन असेल, रोल सेक्शन असेल, हे सगळे जे सेक्शन आहेत ते सेक्शनच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या IS हँडबुक नंबर 1 मध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो इम्पॉर्टंट आणखी एक आपलं इंडियन स्टँडर्ड आहे ते आहे IS 456-2000. हे जे दोन IS कोड आहे मित्रांनो, कोणते, IS 800-2007 आणि IS 456-2000, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे. हे पूर्ण सब्जेक्ट मध्ये तुम्हाला काय करायचे आहे, हे दोन IS कोड वापरायचे आहेतच.
बाकीचे जे आहे ते सप्लिमेंटरी आहे, कधी गरज पडेल कधी नाही पडणार. पण IS 800 2007 आणि 456 2000 हे तुम्हाला यूज करायचे आहे, म्हणजे करायचेच आहे. 800 2000 तुम्हाला स्टील स्ट्रक्चर साठी यूज करायचा आहे आणि 456 2000 तुम्हाला RCC स्ट्रक्चर साठी, कॉन्क्रीट स्ट्रक्चर साठी यूज करायचा आहे. ओके, आता हे जे स्टँडर्ड्स आहे मग सर आम्हाला कुठे भेटतील, तर काळजी करू नका, हे सगळे जे कोर्स आहे सगळ्या कोर्सच्या ज्या PDFs आहे त्या आपण ऍप मध्ये अवेलेबल करून देणार आहोत, तिथनं तुम्ही त्या डाउनलोड करू शकता. ओके, तर ज्या पण स्टँडर्ड गोष्टी तुम्हाला लागणार आहे त्या आपण ऍप मध्ये अवेलेबल करून देऊ, ते तिथनं तुम्ही युटिलाइज करू शकता. ओके, त्यानंतर बघा पुढचं SP16 हा एक स्टँडर्ड आहे RCC रिलेटेड. त्यानंतर IS 875 पार्ट 1 to 5 आपण ऑलरेडी डिस्कस केलं. त्यानंतर SP24 जो आहे तर हे एक एक्सप्लेनेटरी हँडबुक आहे, हे तुम्हाला वापरण्याची गरज नाहीये. पण कोणाला हे समजून घ्यायचं असेल की IS 456 मध्ये जे काही स्टँडर्ड दिलेले आहे हे देण्यामागचं लॉजिक काय आहे, IS 456 मध्ये ज्या स्टँडर्ड गोष्टी दिलेल्या आहेत त्या अशा का दिलेल्या आहेत, त्या कशा आलेल्या आहेत, हे समजून घ्यायचं असेल तर हे समजून घेण्यासाठी तुम्ही SP24 हे एक्सप्लेनेटरी हँडबुक मध्ये ऑलरेडी तिथे एक्सप्लेन केलेलं आहे की ह्या 456 मध्ये गोष्टी कशा आलेल्या आहेत. ओके, तर याला युटिलाइज करायचं, ज्याला वापरायचं आहे ते तिथं वापरू शकता. त्यानंतर SP34 आहे, यामध्ये कॉन्क्रीट रेनफोर्समेंट अँड डिटेलिंग बद्दल काय दिलेलं आहे तिथं माहिती दिलेली आहे. ओके, तर अशा प्रकारचे हे काही स्टँडर्ड्स आहे, तर हे तुम्ही तिथे युटिलाइज करू शकता. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपल्याला डिस्कस करायचं आहे की जी काही तुमची एंड सेमिस्टरला एक्झाम होणार आहे, 70 मार्क्सचा जो पेपर होणार आहे, तर हा 70 मार्क्सच्या पेपरमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर असणार आहे, किती क्वेश्चन असणार आहे आणि किती मार्क्स असणार आहे. ओके, तर बघा साधारणतः जे काही आपल्याकडे अवेलेबल डेटा आहे किंवा जे काही करिक्युलम तुमचं सेट केलं गेलेलं आहे MSBT कडनं, तर त्या करिक्युलम मध्ये सांगितलं गेलेलं आहे की 70 मार्क्सचा ज्यावेळेस तिथं पेपर होणार आहे तर हा 70 मार्क्ससाठी साधारणतः 6 क्वेश्चन्स तिथं विचारले जाणार आहेत. किती क्वेश्चन? 6 क्वेश्चन विचारले जाणार आहे. तर पहिला क्वेश्चन जो आहे 10 मार्क्ससाठी, दुसरा 12 मार्क्ससाठी, तिसरा 12 मार्क्ससाठी, चौथा 12, पाचवा 12 आणि सहावा पण 12. म्हणजे हे 5 युनिट जे आहे किंवा 5 जे क्वेश्चन आहे लास्टचे ते 12 मार्क्ससाठी आणि एक क्वेश्चन जो आहे तो 10 मार्क्ससाठी. म्हणजे अशा प्रकारे 70 मार्क्सचा क्वेश्चन पेपर तिथं सेट केला गेला आहे. मग यामध्ये बघा पहिला क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये तुम्हाला 7 क्वेश्चन दिले जाणार आहे, त्यापैकी कोणतेही 5 तुम्हाला तिथे काय करायचे आहे, अटेम्प्ट करायचे आहे. म्हणजे 2 एक्स्ट्रा क्वेश्चन आहे, 7 पैकी कोणतेही 5 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि प्रत्येक क्वेश्चनला किती असणार आहे, 2 मार्क्स असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे 10 मार्क्स. त्यानंतर जे सेकंड क्वेश्चन असणार आहे, सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन दिले जाणार आहे, त्यापैकी कोणतेही 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क, म्हणजे अशा प्रकारे 12 मार्कचा क्वेश्चन तिथं असणार आहे. त्यानंतर तिसरा जो काही क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. किती पैकी? 3 क्वेश्चन पैकी कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहे. प्रत्येक क्वेश्चनला 6 मार्क, म्हणजे अशा प्रकारे 12 मार्कचा टोटल क्वेश्चन. त्यानंतर चौथा जो क्वेश्चन आहे कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहे, अगेन 3 क्वेश्चन पैकी. पाचवा जो क्वेश्चन आहे अगेन सेम, कोणतेही 2 अटेम्प्ट करा 3 पैकी. आणि सहावा पण क्वेश्चन अगेन सेम, कोणतेही 2 अटेम्प्ट करा 3 पैकी. आणि 6 मार्कला प्रत्येक क्वेश्चन, म्हणजे 12 मार्कचा टोटल क्वेश्चन असणार आहे. ओके, इथं जर बघितलं तर तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा जो क्वेश्चन आहे त्याचं स्ट्रक्चर सेम आहे. 3 पैकी 2 अटेम्प्ट करा, प्रत्येक क्वेश्चन 6 मार्कला, 12 मार्कचा टोटल क्वेश्चन. तर अशा प्रकारचा हा टोटल जर तुम्ही जर बघितलं तर 12 × 5 60 + 10 70 मार्कचा तुमचा काय असणार आहे, टोटल एंड सेमिस्टरचा पेपर तिथं असणार आहे. ओके, सो आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं बऱ्यापैकी क्लिअर झालेल्या आहेत. आणि जे काही टोटल सिलेबस आहे किंवा त्यानंतर कोणत्या पण तुमचं जो काही डिझाईन ऑफ RCC स्टील स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला पूर्ण सेमिस्टर कशा प्रकारे इव्हॅल्युएट केलं जाणार आहे, कशा प्रकारे मार्क्स वेटेज तिथं आहे, कोणते बुक्स तुम्ही रेफर केले पाहिजे किंवा कोणता सिलेबस तुम्हाला स्टडी करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आता यानंतर आपण काय करूया, जे नेक्स्ट सेशन आहे किंवा सबसिक्वेंट सेशन आहे त्यापासून आपण आपला जो ऍक्च्युअल सिलेबस आहे सब्जेक्टचा त्याला सुरुवात करूया. पुढच्या सेशन पासून आपण जे काही पहिलं युनिट आहे फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर त्याला तिथं सुरुवात करूया. ओके, सो इथं थांबूया, व्हिडिओ पुढच्या सेशन मध्ये. थँक्यू.